तर मित्रांनो, आजची सुरुवात चहासोबत झाली होती. चहा पिलो मस्तपैकी, देवपूजेला बसलो. देवपूजा केली, आवरून तयार झालो मस्तपैकी. ऑरेंज कलरचं शर्ट आपण आज घातलं होतं. पप्पांना बाय म्हटलं आणि आपण निघालो आज आपल्या कामाला जायला. तर पप्पा नसल्या कारणामुळे आपण आज चाललो होतो. चालत पोचलो स्टेशनला. हे काका बसले होते, म्हणले लयच टेन्शनमध्ये काय नो असते, प्रत्येकाला टेन्शन नाही का मित्रांनो. तर ट्रेन आली, बसलो रबळ्याला. आजची गर्दी पण भयानक होती. हे बघ माझी हालत तुम्ही बघू शकता. अशी हालत घेऊन जावी लागते. म्हणून पहिले चहा पिलो, म्हणलं परत एकदा चहा झालाच पाहिजे, जरा तर येईल. ते हे मांजर काय आपल्याला सोडत नव्हतं, सारखं आपल्या इर्द गिर्द फिरत होतं. म्हणलं चल बाबा तू पण कामाला. तर गणपती बाप्पाने आशीर्वाद दिला आणि पोहोचलो कामावर. बघते तर कोणच नाही. तर मित्रांनो, आपण केली आपल्या कामाला सुरुवात. झाली जेवणाची वेळ. म्हटलं आज मसूरचे आमटे आणले होते, चांगलाच दावा आणला मसूरचे आमटे. हे बाळा आपलं एकटंच बसलं होतं. म्हटलं काय रे बाळा, काय झालं तुला? तर माझ्या सोबतीला कोणच नाही. म्हटलं था अस्वल मामा आले. अस्वल मामा म्हणले आजपासून मी आहे ना, तू कायला काय देत, आय लव्ह आपले सर आले. सरांसोबत थोडंफार डिस्कशन झाले. त्यामुळे पुन्हा एकदा आपण आपली जोमाने कामाला सुरुवात केली. कामाला एवढ्या जोरात सुरुवात केली की मला डायरेक्ट झोपत आली. आपल्या खाली डुलकी झालीच पाहिजे. उठून बघतोय तर काय 6 वाजले होते. 6 वाजता खाली आलो, बघते तर आपल्या भावाचं काय फोन जाईना. त्यामुळे आपण निघालो गाडीत. आणि हे तुम्ही वाचू शकता, मुलांना बायकांपेक्षा गाड्यांवर जास्त प्रेम आहे. आज आपण आलो ट्रेनमध्ये घाटकोपर राहायला. ट्रेन एवढी खाली होती, मला समाधान झाले. त्यामुळे पप्पा भेटले. पप्पांना म्हटलं खारी काय जरा चहासोबत खायला मस्त लागतात. पप्पांसोबत निघालो, गाडीवर घरी आलो. तर मी काय नाही, आजचा ब्लॉग एवढा झाला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.